योगेशच्या गोलंदाजी विरोधात एक मोठा प्रहार केलाय. परत एकदा हवेमध्ये, यावेळी क्षेत्ररक्षक येतोय कोणतीही चूक न करता, झेल केलाय कंप्लीट आणि त्यावेळी फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवलाय. सफलता राम योगेशच्या खात्यामध्ये. डीजे कमबॅक केलाय योगेशने आपल्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू, यावेळी लॉफ्टेड फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक, आणखी कमालीचं क्षेत्ररक्षाचं प्रात्यक्षिक. योगेशने सलग 2 चेंडूवरती दोन्ही फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवलाय. सवाराम या ठिकाणी क्षेत्ररक्षक. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते कॅच चेक साठी. बघूया आमचे तिसरे पंच आपल्यासोबत जोडले जात आहेत. आणि आउट आउट असल्याचा इशारा तिसऱ्या पंचांकडून. म्हणजे काय अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळतंय. सेलिब्रेशन देखील आहे, कारण महत्वाचा सामना आहे. जिंकणारा फायनल मध्ये जाणार आहे. एक एक विकेट राम योगेश हडपडकर, ज्याची सुरुवात झाली आहे डॉट बॉलने, त्यानंतर षटकार खेचलाय आणि षटकार खेचल्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलाय. बॅक टू बॅक 2 विकेट्स. राजदीप गावडे कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक केली होती आणि बऱ्याच प्रज्वल नाईकने देखील विकेट हॅट्रिक केली आहे. आजच्या दिवसामध्ये संधी आहे अर्थातच राम योगेश हडपडकर यांच्यासाठी विकेट हॅट्रिकचे या महत्वपूर्ण सामन्यामध्ये, कमबॅकच्या सामन्यामध्ये संघाला विजय प्राप्त करून देणं हा महत्वाचा उद्देश आहे दोन्ही संघाचा. राम योगेश हडपडकर स्वतः कॅप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट, आपलं उदाहरण दाखवतोय. हॅट्रिक बॉल. ओ हो 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 हो, विकेट विकेट विकेट. आणि या विकेट नंतर या राम योगेश हडपडकर ठरतोय या पूर्ण स्पर्धेतील तब्बल 3रा हॅट्रिक वीर. अगदीच राजदीप गावडे कालच्या दिवसामध्ये प्रज्वल नाईक आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफायर 2च्या सामन्यामध्ये राम योगेश हडपडकर याने विकेट हॅट्रिक घेतली आहे. फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. डीजे